हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ स्पेशलमध्ये. तर आपल्या PYQ सिरीजमध्ये आपण 28 जानेवारीची शिफ्ट करतोय सॉल्व. आतापर्यंत आपण 14 क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. आता क्वेश्चन नंबर 15 खूप सोपा क्वेश्चन आहे, खूप फास्ट इझिली सॉल्व होतो. तर लक्षात ठेवा कॉम्प्लेक्स नंबर आहे Z1. आता ऑब्वियस आहे एक लाईन Z1 एक पॉईंट आहे, तो पॉईंट हमेशा ओरिजिनच्या रिस्पेक्टमध्ये असेल. एक ओरिजिन ड्रॉ करून घेतो मी, ठीक आहे, एक्स आणि हा IY. ओके, एक पॉइंट आहे आपल्याकडे Z1 √3 2√2 असेल कुठेतरी. हा समजा आपला पॉइंट असेल, इथे काहीतरी पॉइंट आहे √3 + 2√2 आहे. नाईस. नेक्स्ट काय म्हटलंय की एक Z2 आहे, तो Z1 च्या 3 टाइम्स आहे. Z2 जो आहे तो Z1 च्या 3 टाइम्स आहे. डिस्टन्स जे आहे याच्या 3 पटीने असेल कुठेतरी. कुठे आहे ते एक्झॅक्ट आपल्याला माहिती नाही. तर त्याने काय सांगितलंय की आर्ग्युमेंट ऑफ Z2 जे आहे ते Z1 पेक्षा π/6 ने मोठा आहे. मग हा जर समजा आपला आर्ग्युमेंट ऑफ Z1 असेल, कारण की याला मी Z1 म्हटलं आहे, तर Z2 काय पेक्षा π/6 ने थोडा समोर, इथे π/6 पेक्षा आणखी पुढे आपण गेलो ऍड केल्यावर इथून इथे कुठेतरी आपला असेल दुसरा पॉइंट. तो काय झाला Z2, Z1 Z2 आणि हे ओरिजिन तिघांना जॉईन केल्यानंतर एक ट्रायंगल बनला. हा आपला ट्रायंगल आहे, ठीक आहे, हा आपला ट्रायंगल आहे. आणि आपल्याला करायचं एरिया ऑफ ट्रायंगल. बेसिकली आपल्याला काय काय माहिती आहे बघा. Z2 चा मॉड किती झाला 3 टाइम्स Z1, ठीक आहे. हे डिस्टन्स झालं मॉड Z1. दोघांमधला अँगल माहिती आहे. जर तुम्ही सोल्युशन ऑफ ट्रायंगल किंवा ट्रायंगलशी रिलेटेड ट्रिग्नोमेट्री सॉल्व केली असेल, एरिया ऑफ ट्रायंगल नाव देऊ आपण काहीतरी AB आणि O. सो एरिया ऑफ ट्रायंगल AB आणि O इज नथिंग बट दोन साइड हाफ इंटू दोघांची साइड, दॅट इज मॉड Z1 इंटू मॉड Z2 इंटू साइन दोघांच्या मधला अँगल साइन π/6. एवढा सिंपलचा फॉर्म्युला आहे. डायग्राम काढली, लॉजिक समजलं की क्वेश्चनचा आन्सर आला बघा. 1/2 मॉड Z1 काढून घ्या आधी. सो मॉड Z1 इज इक्वल्स टू अंडर रूट √3 चा स्क्वेअर प्लस 2√2 चा स्क्वेअर. सो बेसिकली अंडर रूट √3 चा स्क्वेअर 3, 3 चा स्क्वेअर 4, 4 आणि 8. सो 8 + 3 इज इक्वल्स टू √11. प्लस व्हॅल्यू पुट करा 1/2 अंडर रूट 11 इंटू Z2 याच्या 3 टाइम्स असेल, सो 3 टाइम्स √11 इंटू साइन π/6 तो झाला अर्धा π/2. सो मल्टिप्लाय करा, इझिली सॉल्व करू शकतो आपण. AB sin थीटा sin π/6 दोघांमधला अँगल π/6. चलो मल्टिप्लाय करू आपण. अच्छा 3 टाइम्स मॉड Z1, मॉड Z1 ची व्हॅल्यू झाली आपली √11. सो 2 × 2 4 3 इंटू √11 चा झाला 11, बेसिकली 33/4. मला असं 33/4 आला काहीतरी मिसकॅल्क्युलेशन झालंय. ओके, मिसकॅल्क्युलेशन नाही, ॲक्च्युली लिहिण्यामध्ये चुकी झाली आहे. इथे √3 टाइम्स आहे, √3 टाइम्स आहे. सो हा पण √3 टाइम्स असेल. इथे पण काय मिळणार आपल्याला √3 टाइम्स. सो हा झाला √3 टाइम्स 11. सो बेसिकली 11 √3/4 स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे, रायटिंग मध्ये थोडंसं चुकी होती. सो 11 √3/4 ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर. एकदम शॉर्ट, एकदम फास्ट. हार्डली तुम्हाला 1 मिनिटामध्ये तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. थोडीशी जॉमेट्री, थोडीशी सोल्युशन ऑफ ट्रायंगलशी रिलेटेड क्वेश्चन. राईट, आता जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ग्राफने क्वेश्चन एकदम इझिली सॉल्व होतो, तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. फायनल ग्राफ मी इथे काढतो. सो लेट सपोज आपल्याकडे आहे एक XY ॲक्सिस. ओके, नो प्रॉब्लेम. X ॲक्सिस आहे, Y ॲक्सिस आहे. पॉईंट दिले आहे 0 आणि 2 च्या मध्ये. बेसिकली मी इथे 0 पकडतो. ओके, 0 इथे उत्तर असेल 1, जस्ट समजण्यासाठी इथे उत्तर असेल 2.
ओके, 2च्या समोर पण बाकीच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, आपल्याला समजण्यासाठी थोडंसं ठीक आहे. ओके, हे फक्त एक कोऑर्डिनेट सिस्टम आपल्याला समजण्यासाठी की आपण कुठले व्हॅल्यू घेतो आणि कुठे पुट करतो. अजून आपण व्हॅल्यू पुट केलेल्या नाही आहेत. बघा आता एक एक पॉईंट स्टार्ट करूया. की 0 पेक्षा कमी व्हॅल्यू असेल तर आन्सर येते 2x. 2x म्हणजे काय, बेसिकली आपलं इक्वेशन आहे y = 2x. निगेटिव्ह साईडला म्हणजे जर x ची व्हॅल्यू -1 ठेवली y किती होणार, y होणार -2. या लॉजिकने ही आपली पहिली लाईन झाली. आता बघा ही लाईन ड्रॉ केली आपण 45 डिग्री ने, ऍक्च्युअली जास्त झालं पाहिजे या प्रकारे. आणि इथे काय ओपन सर्किट आहे. का बरं ओपन ब्रॅकेट आहे, कारण की नॉट इक्वल टू 0 नाही आहे. सेकंड, जे आपल्याला डायरेक्टली पाहून दिसते ते आहे 2 पेक्षा जास्त असेल तर आन्सर 5 पेक्षा मोठा असायला पाहिजे. तर 2च्या व्हॅल्यूसाठी आपला आन्सर समजा इथे कुठेतरी 5 असेल. ओके, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 5. सो y x ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे की y ची व्हॅल्यू कॉन्स्टंट म्हणजे पॅरलल टू x. सो y ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे आणि इथे इक्वल टू साइन आहे. 2 पेक्षा जास्त व्हॅल्यू असली पाहिजे. ही जर हा झाला आपला ग्राफ, पहिला आणि तिसरा काढला. आता आपण सेकंड ग्राफ कडे येऊया. सेकंड ग्राफ एकदम इम्पॉर्टंट आहे. मिनिमम काढायचं, मिनिमम. ओके, ठीक आहे. तर मिनिमम काढायसाठी आपण बघा आपल्याकडे फंक्शन आहे 1 + x प्लस ग्रेटेस्ट इंटिजर x. हे GIF आहे. त्याला मेन्शन करतो मी. दिस इज नथिंग बट दिस इज GIF, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ओके, आता आपण ब्रेक डाउन करू, कारण त्याचा टाइम पिरियड किती आहे. टाइम पिरियड आहे 0 to 1 चा, म्हणजे 1-1च्या डिस्टन्सला. सो पहिल्या पॉइंट मध्ये 0 to 1 मध्ये जाताना 0 to 1 मध्ये 1 पर्यंत पोहोचलेलो नाही. 0 पासून स्टार्ट केलं तर हे पण 0 झालं, हे पण 0 झालं, आन्सर आला 1. तर 0 साठी पहिला आन्सर आला आपला 1. हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, नेक्स्ट नंतर जसं आपण 0च्या समोर चाललोय, 0च्या समोर ते झालं एकदम 2 पर्यंत. जेव्हापर्यंत आपण 2 पर्यंत पोहोचत नाही, आन्सर किती राहणार आहे, या पुरा ब्रॅकेट मध्ये आन्सर राहणार आहे 0. हा झाला 0, म्हणजे बेसिकली 1 + x झालं. x ची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढत जाईल. 1 + x, x ची व्हॅल्यू काय होणार, x ची व्हॅल्यू तिथे वाढत जाईल. कुठपर्यंत वाढणार आहे बघा. आता उदाहरणार्थ एक एक्झाम्पल सांगण्यासाठी, इथे जर व्हॅल्यू 0.5 घेतली, समजा उदाहरणार्थ त्याची व्हॅल्यू 0.5 घेतली, तर व्हॅल्यू किती होणार, 1 + 0.5 प्लस ग्रेटेस्ट इंटिजर 0.5. 0 आणि 1 च्या मध्ये घेतो ना आपण. 0.5 साठी ग्रेटेस्ट इंटिजरची व्हॅल्यू किती आहे, 0. आन्सर किती आला, 1.5. सो 1.5. सो जेव्हापर्यंत हे टोटल आन्सर 2 होत नाही, कारण की हे 1 झालं तर हा पण 1 होणार, हा पण 1 होणार, तेव्हापर्यंत 1 1 1 होण्यापर्यंत, म्हणजे आता डायरेक्ट समोरची व्हॅल्यू बघू. 1 पुट केल्यावर काय होणार, फॉर 1 आणि 2 च्या मध्ये, 1 आणि 2 च्या मध्ये, तर 1 आणि 2 च्या मध्ये हा झाला 1, हा पण 1 झाला, प्लस 2 च्या मध्ये म्हणजे 1 पॉइंट समथिंग आहे. इथे आपण 1 पॉइंट काय पण घ्या, 1.01 घेऊ. याचं पण आन्सर 1 आहे, हे पण 1 आहे, हे पण 1 आहे. बेसिकली आन्सर किती आलं, 3. तर या रिजन मध्ये आन्सर किती येणार आहे, 3 येणार आहे. नो प्रॉब्लेम, या रिजन मध्ये 3 येणार आहे. आता आपण कॅल्क्युलेट करून बघू. बघा 0 to 1 आणि 1 to 2. 0 to 1 मध्ये येताना आन्सर याची मॅक्सिमम डायरेक्ट व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. ठीक आहे, जसं आपण 1 वर पोहोचलो, 1 वर पोहोचल्यावर याचा आन्सर झाला आहे 3. सो इथे कुठे असेल 3, इथे आहे 2, इथे आहे 1. सो 1 पासून स्टार्ट केला आपण, इथे कंटिन्युअसली इन्क्रीज होत चाललं. कधीपर्यंत 2 भेटणार आहे का, इथे 2 भेटणार नाही, कुठे डायरेक्ट जाणार आहे 3 वर जाणार आहे. 2 का बरं नाही भेटला, प्रॉब्लेम तो आहे इथे 2 करण्यासाठी. 2 पर्यंत जाईल, इथे ब्रेक झाला. 2 पर्यंत काहीच नाही, कारण की 2 भेटायसाठी इथे 1 पाहिजे, इथे 1 पाहिजे. इथे 0.5 जरी झाला, उदाहरणार्थ तुम्ही जर इथे 0.99 जरी पुट केलं आणि या ग्रेटेस्ट इंटिजर 0.99 झाला, याचा आन्सर झाला 0. तरी आन्सर किती आला, 1.99, म्हणजे 2 व्हायचाच आहे. 2 झालाच नाही कधी. इथपर्यंत पोहोचलो आपण, 2 नाही झाला. सो इथे ब्रेक पडला. ओके, ठीक आहे. जसं आपण 1 च्या समोर गेलो, x ची व्हॅल्यू जेव्हा 1 च्या समोर गेली, इथे 1 आला, इथे पण 1 आला, इथे 1.1, डायरेक्ट 3 वर पोहोचलो. 3 वर पोहोचलो. परत 3 पासून काय, आता याची व्हॅल्यू नेहमी 1च राहील, हे x वाढत जाईल. सो 2 प्लस समथिंग, इथे पण इन्क्रीज होत राहील. कधीपर्यंत, ऑब्विसली 2 पर्यंत जायचं. या पॉईंट पर्यंत आपल्याला माहित नाही, कारण की 2 + 1 3 आणि 2 5 होईल. ठीक आहे, इथे काय होणार, 5 होणार. प्रॉब्लेम.
आता या दोघांचा मिनिमम घ्यायचा आहे आपल्याला, अजून तो व्हायचा आहे. पहिलंच फंक्शन आहे सध्या, इथे 5 हे पहिलंच फंक्शन आहे, फक्त 2 पर्यंतच काढायचं आपल्याला, 2 च्या पुढे जायचं नाही. हे पहिलं फंक्शन. आता सेकंड फंक्शन आहे 1 + 2 टाइम्स x ग्रेटेस्ट इंटिजर. सो नेक्स्ट ऑरेंज करतो 1 + 2 टाइम्स ग्रेटेस्ट इंटिजर x. परत आता इथे आपल्याला ब्रेक करावं लागेल. का बरं ब्रेक करावं लागेल? कारण की व्हॅल्यू डबल झालेली आहे. ठीक आहे, पण एक्सचा पॉईंट आपल्याला माहितीच आहे कुठे कुठपर्यंत आहे, 0 to 1 पर्यंत. जर आपण 0 पुट केला तर हा 0 झाला, 1 चा 1 राहील. ओके, नो प्रॉब्लेम. जेव्हापर्यंत 1 पर्यंत पुट करणार मी तेव्हापर्यंत व्हॅल्यू नेहमी करणार आहे 0 राहील, म्हणून नेहमी आन्सर करणार आहे. ठीक आहे, सेम लॉजिक जेव्हा मी इथे पुट करतो, समजा आता 1 च्या समोर झाला 1 + 1 2 टाइम्स, इथे नेहमी 1 राहणार. 1 to 2 च्या मध्ये 1 to 2 च्या मध्ये नेहमी 1 राहणार. 2 × 1 किती झाला 3, तर नेहमी 3 राहणार. सो इथे पर्यंत नेहमी 3 राहणार. राईट, बेसिकली तर आपल्याला दोघांमध्ये मिनिमम पाहायचा आहे. तर हा ऑरेंज कलरचा जो ग्राफ आहे तो आपला मिनिमम आहे. ओके, तो 1 आणि डायरेक्ट 3 वर. सो 1 आहे, इथे म्हणजे 3 आहे. सो 1 पासून इथपर्यंत आणि डायरेक्ट मग 3 पासून डायरेक्ट 5 पर्यंत. तर हा झाला आपला ग्राफ. बघा, ग्राफ ड्रॉ करणं काही डिफिकल्ट नाही आहे, इझीच ग्राफ आहे. फक्त एक अंडरस्टँडिंग नावाचा पार्ट मला सांगायचा होता. आता आपण आपल्या क्वेश्चनला लिहूया. बघा, अल्फा इज अ नंबर ऑफ पॉइंट्स ऑफ डिसकंटिन्युटी. कुठे कुठे डिसकंटिन्युअस आहे, एकदम सिंपल आहे. इथून ग्राफ ड्रॉ केला, इथे डिसकंटिन्युअस भेटला. ओके, इथून ग्राफ ड्रॉ केला, इथे डिसकंटिन्युअस. इथून ग्राफ ड्रॉ केला, इथे डिसकंटिन्युअस. नंतर मग कंटिन्युअस आहे. बेसिकली 3 पॉइंट डिसकंटिन्युअस आहे. आता कोणी काय म्हणणार की सर इथे पण आहे, इथे पण आहे. बिलकुल नाही, एक्सची व्हॅल्यू 0च आहे. 0 वरच मला हात चेंज करावा लागला. तर पहिली डिसकंटिन्युटी आली. 1 वर पोहोचला, मला परत हात लिफ्ट करावा लागला. दुसरी डिसकंटिन्युटी. 2 वर पोहोचला, चेंज करावा लागला. तिसरी डिसकंटिन्युटी. सो देअरफॉर अल्फा इक्वल टू मला मिळाला 3. आता बीटाची गोष्ट करू. अँड पॉइंट्स ऑफ नॉन डिफरन्शिबिलिटी. नॉन डिफरन्शिबिलिटी म्हणजे डिफरन्शिबल नाही, म्हणजे लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यूज काहीतरी वेगळी आहे डिफरन्शिएशनची, राईट हँड साईडची वेगळी आहे. जसं इथं राईट हँड साईडला गेलं तर हे आन्सर वेगळा आहे, लेफ्ट हँड साईडला वेगळा आहे. पहिलं राईटला वेगळा आहे, लेफ्टला वेगळा आहे. सेकंड राईटला वेगळा आहे, लेफ्टला वेगळा आहे. सो 3. सो अल्फा प्लस बीटा काढायचा आहे. सो 3 + 3 6 आपला आन्सर आहे. आणि हा क्वेश्चन आपण इझिली सॉल्व्ह करू. राईट, इझी क्वेश्चन आहे. ग्राफ ड्रॉ करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तर काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. डाऊट नसेल तर फारच चांगलं. होईल तेवढं मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करत चला, तेव्हाच मी जास्त लोकांपर्यंत रीच आउट करू शकतो. परत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. टिल दॅन टेक केअर, बाय बाय.